जगची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतिता जगी जे। नमस्कार मित्रांनो, मी स्वरा हेमंतवाणी श्यामची आई कथा वाचन उपक्रमांतर्गत कथा नंबर 21 दुर्वांची आजी या कथेचे वाचन करीत आहे। आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे। तिचे नाव द्वारका काकू। आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहाव्यास आली। तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडील बघत। वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे। या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते। चातुर्मासात बायका देवाला दुर्वाची लाखोली वाहतात, कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात तर कोणी पट मोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते। जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडव्यास बोलवते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते। आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे। तुका म्हणे व्हावे सत्यधर्म सहाय्य, चांगल्या कामाला नेहमी मदत करावी। चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे। घातलीये भय नरका जाणे, हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीतो जो घालतो तो नरकास जातो। सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे। आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडवायच्या असोत तेथे हजर। आम्हास जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना। असे करता करता त्या आजीचे नावच मूळ दुर्वांची आजी असे पडले। आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू। दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते। उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई। रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी। एकदा तिने चोर पकडले होते। तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती। तिला अंगारा मंतरता येत असे। मुलं आजारी पडली, गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावायचा। अंगारा जपत असताना तिला जर सारख्या झांब्या आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे। गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत। तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खाव्यास घालीस। दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे। कोणाचे पाय वळत असेल, पोट दुखत असेल, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीस तेल लाव्यास बोलावणे यावायचे। तिने चोळले की गुण यावायचा। तिच्या हातात जणू धन्वंतरी होता। माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभरा जिरवीत असे। दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बियाण असवायचे। तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते, त्यात भेंडी, पडकळ, सहस्त्रफळी, दोडका, चिंबूर, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असवायचे। सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती। कवड्यांचा खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखा काढी। रेषा सरळ असवायच्या। मंगळागौर वगैरे असले म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायचीच। मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेळवायस ती लावायची। आगीन पासोड्याचा खेळ तिचा आवडीचा। या खेळात मुले पांघरुणात लपवायची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण लपविले आहे त्याची नावे सांगवायची। आजी आम्हाला लपवायची। लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठा असल्या ती सांगवायची जरा लहान हो, अंग चोरून घे। लपणारा लहान असला तर त्याला ती सांगायची जरा मोठा हो, हेतू हा की ओळखायला कठीण जावे।
हा खेळ मोठा गंमतीचा. दुर्वांच्या आजीला देवदेविकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, परिजतिका कितीतरी गाणी तिला येत. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे कामे म्हणजे भाजी चिरण्याची असे, लहान मुले असली तर ती खेळायची, हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लागेल या भरोश्यावर आईने भाजणी करण्याचे ठरविले होते. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, उद्या करू हो भाजणी. परंतु उजडता आजी खऱ्यांकडून बोलवणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलवीत असत. खऱ्यांकडे घरी काही पापड घालण्यास काम होते, म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठविले. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार? आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार याचे भाजणी कशी होईल? मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा? वा वा ग म्हणे भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जात, समजलीस? आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला. संतापली ती. म्हणे ओढवत नाही. तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना. परंतु येथे हात लावतील तर शपथ, येथे काम कराल तर बाटाल जसा. येथे जरा हात लावला हात दुखतात. येथे घरी आई बया ग. परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल. ढोंगे आहे सारे तुमचे ढोंगे. हो करणार लोकांकडे काम करणार. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घराचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला यशवदे असे बोलत जाऊ नकोस. ते माझ्या काम येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही कुणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही. ढोंगी कोणाला ग म्हणतेस? ढोंगी असले नव्हते बाई कधीच. कोणाचे ऐकून घेतले बोलणे? फारच शेफारलीस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितलं उद्या करू भाजणी म्हणून? मी तयारी केली, जाते धुवून ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपल्या तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंड घशी पाडता येतात तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का? आई म्हणाली. मी का हात लावित नाही? शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात खऱ्यांकडे. हो तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून ही हपापले होय. बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साधूस असतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची कांडी तिकडे करणार नाही. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचेवला असतो. घराच्या तळमळत ठेवून तो बाहेरच्या दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असत आणि म्हणून ते त्याज होतात. माझ्या आईच्या म्हणण्याने बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तत्वही होते.
आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परंपराच्या मनात जमलेला विष ओकून बाहेर पडे. घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मन स्वच्छ होते. वादळ येते ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवन नरस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलवतात तर तुला का मत्सर? आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये. ते बोलले, तुम्हाला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या, परंतु अलीकडे या साऱ्या दगडीने, काळजीने व दुःखाण्याचे मी अगदीच वेगळे आहे. मला नाही राहत मग सुमार. भान जणू मी विसरते. मी मग कोणाला बोलते याची शुद्धही राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे? चुकले हो, जगून काय करायचे? असले अभद्र का ग बोलतेस? तुझी पोरेबाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलांबाळांचे लग्न होऊ दे, सुना घरात येऊ दे. वेडे विद्रे नको बाई मनात आणू. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते. आजी म्हणाली, तुम्ही जा घरांकडे. येते म्हणून कळविले आहेत तुम्ही तर जा. भाजणे उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेवी म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळेल नाही की झाले. तुम्हाला आज चहा देते करू म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार. आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पुडे असे. कधी कोणी आजारी असेल, कोणाला दम लागला तर आई करून देईल. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपत्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी घरांकडे जाव्यास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशवदे, रागू बिगूम नकोस हो, मनात धरू नकोस. तुम्ही नका धरू मनात म्हणजे झाले. कशा झाल्यास तरी तुम्ही वयाने मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी. माझे बोलणे पोटात घालीत जा. आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाही, चुका कोण करीत नाही. निर्दोष फक्त परमेश्वर. बाकी सर्वांना चुकाची भूषणेच अंगावर घालून त्या जन्ममाऊलीवर जावायचे आहे. चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घे. चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे. आपल्याला या गोष्टीतून ही शिकवण मिळाली की आपण चूक केली तर माफी मागितलीच पाहिजे. धन्यवाद.